सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. असं म्हणतात की मुलं ईश्वराचं रूप असतात. जर ती तुझं रूप आहे तर तिच्यावर एवढे अत्याचार का? आणि हे सगळं तिने चुकून नाही तर स्वतःच्या इच्छेनं केलं आहे. तुम्हा दोघांचा अपराध सिद्ध झाला आहे आणि पंतोजीचं पाप सुद्धा. शासन तुम्हाला होणारच. या हिशोबाने शिक्षा तर तुम्हाला सुद्धा झाली पाहिजे पंतजी. तुम्ही तो वैदिक श्लोक मला कसं काय ऐकवलात? तुम्ही शास्त्रांचे विधान कसे काय विसरलात? तुम्ही कसे विसरलात की मी एका खालच्या जातीची मुलगी आहे? ईश्वर कायम तुझं रक्षण करो. तुला सत्य बोलण्याचं धाडस देव. आणि पंतोजी, अजूनही तुम्हाला सत्य आणि असत्यामधील फरक समजून घ्यायचा नसेल तर मी ईश्वराकडे तुमच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो. पंतजी, मला तुम्ही सांगितलेला श्लोक अजूनही लक्षात आहे. मी तुम्हाला ऐकवला सुद्धा असता, परंतु असं करायला माझ्या बाबांनी मनाई केली आहे. माझ्याकडून वचन घेतलंय की मी कधीच वैदिक श्लोक नाही बोलणार. जर माझ्या बाबांनी मला आज्ञा दिली तर मी तो वैदिक श्लोक आणि त्याचा अर्थ मी या क्षणी तुम्हाला सांगू शकते. हिचा पायगुण दादा, तुम्ही कसला विचार करताय? सावित्रीला श्लोक बोलण्याची आज्ञा द्या. आपल्या सावित्रीला न्याय मिळवून देण्याचा हा एकमेव मार्ग राहिलाय. खंडोजी, तुम्ही जास्त विचार करू नका. सावित्रीला श्लोक ऐकण्याची आज्ञा द्या. यातच सर्वांचं भलं आहे. माहित नाही कधी येतील दरोगाजी. तोपर्यंत मामा सावित्री ताईला शिक्षा सुद्धा देऊन टाकेन. काय करू? पुन्हा दगड उचलू? हो, नको. आईने सांगितले भांडण नको करूस. मग काय करू? एक काम करतो, वाड्यात जाऊन दारोगाजींना लवकर यायला सांगतो. नको, दरोगाजी चिडतील. त्यांनी मला इथेच थांबायला सांगितलं होतं. इथेच बसून त्यांची वाट पाहतो. एक खंडेराया, सावित्रीताईचं रक्षण कर. काय नाव सांगितलं त्याचं? नारू, सदाशिव पंतांच्या बहिणीचा मुलगा. त्यानेच मला सगळं सांगितलंय. सदाशिव पंतांनी आपल्या सख्या बहिणीला 8 वर्ष कैद करून ठेवले होतं. हो साहेब. आता नारू कुठे आहे? आताच त्याला बाहेर बसून आलोय. फादर, आपण त्याची मदत केली पाहिजे. कंपनी सरकार सुद्धा उच्च नीच जात पात असा भेदभाव करत नाही. हो, मदत तर केलीच पाहिजे. जर आपण खंडोजीच्या मुलीला वाचवण्यात मदत केली तर तो आम्हाला चर्चसाठी आपली जमीन नक्की देईल. पंतोजी, माझं म्हणणं ऐका. पंतोजींना सोडून सावित्रीला शिक्षा द्या. हा वाद अजून वाढवण्यात काय फायदा आहे? तसंही ही सभा सावित्रीला दोषी ठरवण्यासाठी बोलावलीये. आणि राहिली गोष्ट पंतोजींची, तर तेही इथेच आहेत आणि आपणही. नंतर ह्याचा हिशोब चुकता करून घेऊ. शंभूराव बरोबर बोलतोय पंतोजी. जो अपराध पंतोजीने केला आहे तोच अपराध तुम्ही सुद्धा केला आहे. मग आपण पंतोजींना शिक्षा कशी करू शकतो? विचार करू नका पंतोजी. त्या सावित्रीला शिक्षा द्या आणि सभा समाप्त करा.
जास्त विलंब करणं ठीक नाहीये. मी म्हणतोय ना, चुप छबुरा चुप. हे जे काही होत आहे ना, हे तुझ्यामुळे होत आहे. सावित्रीला श्लोक सांगायचा विचार तुझाच होता. माझं घरदार सोडून, माझं गाव सोडून तुमच्या नायगावची सेवा करतो. प्रत्येक कामात मी तुमच्या पाठीशी उभा असतो. मी तुमच्यासाठी लढतोय आणि तुम्ही माझ्यावर संशय घेता. यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. जाऊ द्या पंतजी, छबुरावने काही जाणून बुजून चूक केलेली नाहीये. आता पुढचा विचार करा. यात विचार काय करायचा? सावित्रीला शिक्षा द्या लवकर. आपण सगळ्यांनी आशा सोडलेली, परंतु सावी तिच्या मतावर ठाम राहिली. पंतोजींसारख्या विद्वानाला गप्प केलं. ज्याच्यावर ईश्वराची कृपा असते तो कोणालाच घाबरत नाही, परंतु ईश्वर सुद्धा त्यालाच सहाय्य करतो जो वीर असतो, बहादूर असतो. आम्ही निर्णय घेतलाय. सभेने असा निर्णय घेतलाय की पंतोजींना सगळ्या अपराधातून मुक्त केलं जावं. कारण त्यांनी जे केलं ते अनावधानाने केलं. मला सांगा, तुम्ही जे केलं ते तर अनावधानाने नव्हतं ना पंतोजी? तर तुमच्या अपराधासाठी तुम्ही अशी कोणती शिक्षा करत आहात? पंतोजी, तुम्ही तर ज्ञानी माणूस आहात. मग तुम्ही कसे विसरलात की पंतोजीने जो श्लोक सावित्रीला या सभेत सांगितला होता तो फक्त न्याय करण्यासाठी होता, कुठल्या इतर कारणासाठी नाही. मी पण जो श्लोक ऐकवला होता तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऐकवला होता, कुठल्या इतर कारणांसाठी नाही. हे बघा, तुम्ही खाली बसा. तुम्ही खाली बसा आणि न्याय होऊ द्या. न्यायाचं चक्र थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सभा चालू राहू द्या. पंतोजी, तुम्ही न्याय करा. न्याय असं म्हणतो की सावित्री दोषी आहे आणि तिला शिक्षा ही अवश्य मिळालीच पाहिजे. तिने सभेत जेवढेही तर्क सांगितले ते सगळे खोटे होते आणि असत्य होते. ती ना स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली आणि ना ते वचन ज्यात तिने दावा केला होता की कोणतीही गोष्ट एकदा ऐकल्यावर तिला तोंडपाठ होते. यासाठी या महान गावाला आणि या गावातील नागरिकांना देवाच्या कोपापासून वाचवण्यासाठी सावित्रीला दंड देणं अति आवश्यक आहे. आणि मग सावित्रीताईने माझ्या आईची वाड्यातून सुटका केली, नाहीतर माझी आई अजूनपर्यंत तिथेच बंद असती. हा तर गंभीर गुन्हा आहे. माझ्या मामाला सावित्रीताईला शिक्षा करायची आहे. ते फार वाईट आहेत. तुम्ही लवकर चला काका. नारू, तू चिंता करू नकोस. दरोगाजी जी, आपण नारूच्या आईची मदत तर नाही करू शकलो, परंतु सावित्रीची तर मदत आपल्याला केलीच पाहिजे. गावात काही अघटित घडेल याआधी आपण पंतोजींना थांबवायला हवं. मी सुद्धा तुमच्या सोबत येऊ. नाही फादर, तुमचं तिथे जाणं योग्य ठरणार नाही. धर्माचा प्रश्न आहे. कुणास ठाऊक पंतोजी या गोष्टीला बाऊ करून नवीन खेळी खेळली तर? तुम्ही इथेच थांबा, आम्ही लगेच आलो. चल नारू. हा. खंडूजी, संकटाच्या काळात फक्त बचावाचा मार्ग शोधला जातो, योग्य अयोग्यतेचा विचार नाही केला जात. दादा, तुम्ही तुमच्या सावीला तुमच्या डोळ्यांसमोर तुम्ही काही बोलत का नाही दादा? खंडूजी, सावित्री फक्त तुमच्या आज्ञेची वाट पाहते. ही पंतोजींना असं उत्तर देईल की यांची बोलतीच बंद होऊन जाईल. सावी, जो मंत्र पंतजींनी तुला ऐकवला होता तो त्यांना सांगून स्वतःला निर्दोष सिद्ध कर. हो सावित्री, तू मंत्र म्हणून दाखव. मंत्र ऐकव. सावित्री, मंत्र ऐकव. हा निर्दोष सिद्ध कर. निश्चिंत रहा पंतोजी. अहो, हा वेद मंत्राचा प्रश्न आहे. हा भातुकलीचा खेळ नाहीये की कोणी खेळून गेलं.
आणि जर मंत्र ऐकविला तर तरी पण शिक्षा होईल. सुरी टरबुजावर पडली काय किंवा टरबूज सुरीवर. अरे तुकडे तर टरबुजाचेच होणार ना. कळले भाऊ, सगळे कळले. जरी सावित्रीने मंत्र ऐकविला तरी आपण तिला सोडणार नाही. तिला शिक्षा मिळणारच. आमच्याकडे एवढा वेळ नाहीये. जर श्लोक आठवत नसेल तर सांग. आठवत नसेल तर शिक्षा भोगायला तयार हो. कोणीही दुसऱ्याने हा श्लोक ऐकू नये म्हणून मी फक्त तुमच्या कानात सांगणार आहे. सहस्राश्य विचश्रिय अग्नी रक्षांती सिद्धती होता गणित बुगच्चा. ऋग्वेदानुसार परमेश्वर आणि विद्वान जे कार्य करायची आज्ञा देतील तेच केलं पाहिजे आणि ज्याचा निषेध करतील ते मुळीच करू नये. कारण परमेश्वराचं ज्ञान फक्त त्यांनाच प्राप्त होऊ शकतं जे विद्वान आहेत. त्यामुळे जो विद्वान आहे तोच हे सांगू शकतो की काय करण्यायोग्य आहे आणि काय करण्यायोग्य नाही. म्हणून ज्ञानी लोकांना ईश्वरी ज्ञानाचं रूप मानून त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायला हवी. अरे देवा, फक्त एकदा ऐकून हिने हा श्लोक पाठ केला. ही कन्या तर साक्षात. जर हिला थांबवलं नाही तर सगळ्या देशातील शूद्रांना अन्यायाविरुद्धही आणि सत्याबरोबरही. पण तुझी बोला पंतजी, हिने बरोबर श्लोक सांगितलाय का? हो हो. पण मला असं वाटतंय की हा श्लोक हिने माझ्याकडून ऐकून पाठ केला नाही, तर स्वतःच्या घरी वेदांचा अभ्यास करून पाठ केलाय. नाहीतर हे अशक्य आहे की इतकी छोटीशी मुलगी इतका अवघड श्लोक इतक्या लवकर पाठ करू शकेल. ह्या गोष्टीला कोणीही नकारू शकत नाही की सावित्रीने वेद श्लोक ऐकून देवतांचा अपमान केला आहे. गोपित देवतांचा क्रोध या गावावर आणि गावातल्या नागरिकांवर पडू नये यासाठी हे अति आवश्यक आहे की सावित्रीला शिक्षा दिली जावी. यासाठी ही सभा असा निर्णय घेते की थांबा कंस मामा. दरोगाजी, हे आहेत माझे कंस मामा. आत्ताच यांना बंदी बनवून घ्या. सावित्री ताई, तुला माझी कंचू मामा काही बोलली तर नाही ना? ठीक आहेस ना ताई? हो नारू, मी ठीक आहे. पण माझे कंचू मामा आता ठीक नाही राहणार. पंतजी, तुमचा भाचा नारूने तुमच्यावर असा आरोप केला आहे की तुम्ही तुमची बहीण भगीरथीला गेल्या 8 वर्षापासून बंदी करून ठेवलंय. या आरोपाच्या चौकशीसाठी मी तुम्हाला अटक करायला आलोय.
भाऊ तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही तर पंतोजीच्या सारथी आहात ना? अरे मूर्खा, मी तर फक्त पाणी प्यायला चाललेलो. भाऊ थांबा ना, आता मला सुद्धा तहान लागली आहे. मनातील भीती चेहऱ्यावर दिसू नको देऊ सदाशिव. संकटाच्या वेळी जर धीर खचला तर कोणी आपला साथ देणार नाही. आपल्याला वाचवण्यासाठी हाच एक मार्ग आहे, शेवटचा मार्ग. चला पंतजी, कुठे येऊ? मी कुठलाही अपराध केला नाहीये, नाही कोणावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार. एका मुलाचा बालिशपणा खरा मानून तुम्ही गावाचा पंताला अटक करायला आला आहात. ज्या मुलाच्या मुजोरपणामुळे सगळं गाव त्रस्त आहे त्याचं म्हणणं तुम्ही खरं मानताय. विचारा गाववाल्यांना की हा नारू जबरदस्तीने ह्यांचं जेवण पळवत नाही का. विचारा गाववाल्यांना, जेवण मिळालं नाही तर हा त्यांना मारहाण करतो की नाही. अहो, जो मुलगा खोटं बोलतो, हिंसेचा आसरा घेतो, तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहात. दरोगाजी हा खोटं बोलतोय, धातांत खोटं. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर गावात स्वतः बघा, ह्याने किती लोकांचे हातपाय तोडले ते. थोडा वेळ गावात फिरला तर तुम्हाला कमीत कमी 2-4 लोक असे मिळतील ज्यांना ह्याने मारहाण केली आहे. दरोगाजी, मी तर म्हणेन गाववाल्यांवरचे अत्याचार रोखण्यासाठी तुम्ही पहिले या नारूला अटक करा. सगळे गावातले तुमचे आभार मानतील. दारोगाजी, हे पंतजी खोटं बोलतायत. मी सुद्धा याच गावची आहे. मला माहितीये की खरं काय आहे. दारोगाजी, सत्य तर हे आहे की पंतजींनी नारूच्या आईला 8 वर्षांपासून वाड्यात बंद करून ठेवलं होतं. तिच्यावर अत्याचार केले होते. आणि ज्या नारूला ते इतकं वाईट ठरवतायत त्याच नारूला ते रोज उपाशी ठेवत होते. आता तुम्ही सांगा दारोगाजी, एक उपाशी मुलगा काय करेल? त्याच्याकडून काही चूक नाही होणार का? ही गोष्ट सगळ्या गावाला माहितीये. ही गोष्ट माझे बाबा आणि या गावच्या पाटलांना सुद्धा माहितीये. पाटील, ही गोष्ट खरी आहे का? मी आणि गाववाल्यांनी भागीरथी ताईला 8 वर्षांनंतर पाहिलं, कारण ती जंगलातील एका वाड्यात बंदिस्त होती. आणि तिची वाईट अवस्था पाहून बाकी गाववाल्यांप्रमाणेच मी पण विचलित झालो होतो. पण काय पाटील? दरोगाजी, भागीरथी ताईविषयी जर तुम्ही पंतजींना विचाराल तर ते जास्त बरं होईल. कारण हा पंतजींच्या घराचा खाजगी विषय आहे. ठीक आहे, याबद्दल आम्ही भागीरथी ताईलाच विचारून घेतो. परंतु पंतोजी, भागीरथी ताईने जर नारूच्या आरोपाची पुष्टी केली तर तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल. आता आम्ही तुमच्या बरोबर कुठे येऊ शकत नाही, इथे अभियोग सुरू आहे. खंडोजी, पाटील तर तुम्ही आहात, मग पंतोजी न्याय आसनावर काय करत आहेत? कारण ही पंचायत नाही, धर्मसभा आहे, जी आम्ही चालवतो. या गावचा पाटील नाही. अभियोग? कसला अभियोग? धर्माच्या अपमानाचा अभियोग, शास्त्रांच्या अपमानाचा अभियोग, जो पंतोजी आणि या पाटीलच्या मुलीवर सुरू आहे. आणि हा निर्णय तुम्ही एकटे कसे काय करू शकता? आणि तुमच्यासारखे तर बस, तुम्ही आमच्यावर खोटे आरोप केलेत, आमचा अपमान केलात. आम्ही काही बोललो नाहीत, आम्ही शांत राहिलो. या पाटीलाच्या मुलीने आम्हाला खोटं ठरवलं, आम्ही मौन राहिलो. पण जर तुम्ही आमचा धर्म
आमच्या परंपरात हस्तक्षेप कराल ना, तर नाही आम्ही गप्प राहू, नाही गाववाले. हा आमचा धर्माचा प्रश्न आहे, आमच्या देवतांचा रोष आणि अपमानाचा विषय आहे. यापासून तुम्ही जितके लांब राहाल तितकंच चांगलं होईल. तर तुम्ही आम्हाला धमकी देत आहात? नाही, परामर्श देतोय. आमच्या धर्माची सभा सुरू आहे, त्याची कारवाई होऊ द्या. तुम्ही जा, जे काही करायचं आहे ते नंतर करा. आधी आमच्या सोबत भागीरथी ताईकडे चला. आम्ही भागीरथी ताईकडून जाणून घेऊ की सत्य काय आहे. चला. अरे हे काय झालं श्रीधर? सभा बोलावली होती सावित्रीला शिक्षा देण्यासाठी आणि अचानक पंतूजी कसे काय आरोपी झालेत? घडण्याला कोण टाळू शकते भाऊ? जसे करावे तसे भरावे. पाटील, तुम्ही आमच्या सोबत चला. नारू, सावित्री, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला. शबुराव, तुम्ही भागीरथीला घेऊन वाड्यावर चला. आम्ही तुम्हाला तिथेच भेटू. काय वाटतं विटू भाऊ, दरोगाजी त्यांना बंदी बनवेल का? काय माहित, आता सगळं भागीरथी ताईंच्या हातात. मला तर वाटतं भागीरथी ताई दरोगाजीनं सगळं काही खरं सांगून टाकेल. हा, आता ही एकच आशा आहे सावित्रीला वाचवण्यासाठी. आता तर फक्त भागीरथी ताईच्या सत्यावरच आमच्या मुलीची आशा उरली. त्यांनी पण सत्य नाही सांगितलं तर? तुम्ही घाबरू नका. हे खरं आहे की पंतोजीने तुम्हाला बंदी बनवून ठेवलं होतं? हो. सावित्रीचा अपराध गंभीर आहे. हिलाही तीच शिक्षा मिळेल जी निमाईला मिळाली होती. आम्ही घोषणा करतो की या अपराधासाठी सावित्रीच्या कानात वितळलेलं शीश टाकलं जाणार. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री.